चला तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मी तुमचा मित्र अखिलेश ठाकूर. मन का राजा, जेवणात करायची आहे भरपूर मजा. तर आज आपण आलो आहे सध्या पेन दादर गावामध्ये आणि बघू शकता गावाची कमान या साईडला आहे आणि आय लव दादर. आमच्या इथं प्रॉपर मला वाटते कमान दिसत नाही, पण जाऊया आतमध्ये आणि बघूया. आपल्याला इथे एका मित्राने आमंत्रित केलं आहे की त्यांच्या गावामध्ये एक पालखी असते, तर पालखी सोहळा त्यांचा कसा असतो आहे तो नक्कीच बघण्याचा आणि मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. तर चला बघूया, पहिला त्याला आपण जाऊन भेटूया अथर्व थळे. तर जाऊन भेटूया आतमध्ये, आता गावामध्ये जाऊ आणि कार्यक्रम थोड्याच वेळात काहीतरी 9 वाजता पालखी सुरू होतं आहे. तर तुमचा न वेळ घालवता मी पालखी दाखवण्याचा प्रयत्न करते. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे पेन दादर गावामध्ये आणि आपल्यासोबत आहे अथर्व थले. त्याने आपल्याला इथं आमंत्रित केलेलं आहे आणि आज त्यांच्या गावामध्ये गावदेवीची काहीतरी यात्रा आणि पालखी उत्सव पालखी आहे. तर म्हणजे कशा प्रकारे उत्सव होणार आहे आणि म्हणजे उत्सव सकाळी झाला आणि पालखी कशा प्रकारे आता असणार आहे, जरा 2 शब्दात सांगशील? आता पालखीला म्हणजे खूप मजा येणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि पालखी मोठ्या म्हणजे पूर्ण गावाची असते. पालखीला खूप मजा येते. पालखीला DJ वगैरे असतात आणि पोरं नाचतात खूप आणि मजा येते. अच्छा. आणि मी असं ऐकलं आहे की तुमच्या गावामध्ये 21 मंदिर आहेत आणि 21 मंदिर आहेत आणि म्हणजे त्याच 21 मंदिरानुसार तुमच्या गावामध्ये 21 आल्यासुद्धा आहेत. तर म्हणजे 1-2 आल्यांची नावं सांगू शकशील काय? कारण 21चे 21 नावं आपण सांगू शकत नाही व्हिडिओमध्ये. तर तुमच्या गल्लीचं नाव सांग पहिली गोष्ट. विष्णू आली. आणि तुमच्या साईडच्या आजूबाजूच्या ज्या गल्ल्या आहेत त्यांचा जरा. राधाकृष्ण आली, विठ्ठल आली. म्हणजे अशा या ज्या आल्या आहेत त्यांच्याच नावाने मला वाटते मंदिर आहेत. हां. अच्छा. आणि आजचा जो उत्सव पालखी आहे ती मला वाटते तुमच्या गावदेवीची आहे. हां. त्याच निमित्ताने आणि आपल्याला आमंत्रित केले आहे. तर सर्वात प्रथम तुझा धन्यवाद. आणि आता आपण तुझ्या घरापासून मंदिर किती लांब आहे? 10 मिनटं चालत जायला लागेल. तर चला जाऊया, आपण बघूया तिथे कशा प्रकारचे अरेंजमेंट केलेली आहे आणि काय मजा असणार आहे तर तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर मित्रांनो, आता आपण आलोय सध्या पेन दादर गावामध्ये आणि आपण दर्शन वगैरे घेतलाय. तर ही सर्व गावाची मंडळी आणि गावाचे जे कर्ते आहेत मंदिरासाठी, तर त्यांच्याशी आपण 2 शब्द बोलूया आणि या मंदिराबद्दल जाणून घेऊया की देवीची स्थापना आणि मंदिर वगैरे कसं बांधलंय ते. तर आपल्यासोबत आहेत काका. तुमचं नाव काय? जगदीश पाटील काका. तर काका काय सांगाल या देवीबद्दल? की 40 वर्षानंतर सभासदांनी 1993ला की होडीने देऊळ एका खांबावर बांधला आणि 2016 मध्ये न भविष्य न ऋतो की देवीची जी स्थापना केली, मूर्ती आणल्या. जोहेपासून ते कलव्यापर्यंत 1000 तरुणाई झेंडे गाड्या घेऊन गाडीची एक मिरवणूक काढली की ही अशी मिरवणूक अशा आयुष्यात अशी बघू भेटणार नाही आणि न भूतो न भविष्य अशा गावामध्ये. आणि देवी ही दादर गावातील लोकांना पावणारं आहे आणि या गावामध्ये रीतीचा हा व्यवसाय असल्यामुळे लोक या देवीला जास्त मानत आहेत. ओके. आता आपण दुसरे एक दादांना विचारूया. दादा, तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? दादर गावाचा व्यवसाय रेती आणि मच्छीमारी, पण अजूनपर्यंत एवढी वादळ होऊन गेले, पण आमच्या गावातला एक सुद्धा माणूस देवीच्या कृपाने त्यात हे नाही झालं, म्हणजे गेले नाही ते वादळामध्ये. देवी नवसाला पावणारी, हाकेला धावणारी देवी आहे आमची. आणि रायगड जिल्ह्यातला पहिला मंदिर एका खांबावर आणि बोरिंग बांधून मंदिर केलाय. जरी कुठं तुमचे भूकंप झाले तरी सर्व हे होईल, पण हा मंदिर हलणार नाही. बघू शकता दादाने आपल्याला 2 शब्दामध्ये देवीबद्दल आणि मंदिराबद्दल सांगितल्याबद्दल धन्यवाद. अजून कोणा
तर मित्रांनो आता आपण जस्ट मंदिराजवळून आलो आणि थोडीफार गर्दी होत चालली आणि 5-10 मिनटं परत एकदा आपण अच्छा घरी आलो अथर्वच्या. आणि इथं एवढी म्हणजे जवान पोरं आहेत आणि भरपूर सुद्धा म्हणजे गावामध्ये भरपूर लोक आहेत. आपल्याला मला असं वाटलं काही गाव छोटं आहे, गाव भरपूर मोठं आहे. आणि एक म्हणजे यांचं मेन गावाचा तुमचा नक्की व्यवसाय म्हणजे पहिला मासेमारी होता, आता मासेमारी आहे. आणि पहिला रेती म्हणजे वालू काढण्याचा काम करत वालूला व्हॅल्यू राहिला नाही म्हणून आता कारखान्यात किंवा म्हणजे गणपती वगैरे बनवण्यामध्ये त्यांचं सर्वांचं शिफ्ट झालं. भरपूर जण आहेत ते दुसरं पण काम करतात. तर अशीच थोडी माहिती आपल्याला जशी भेटते तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. आता थोड्याच वेळात परत एकदा तिथं भरपूर प्रमाणे म्हणजे माणसं एकत्र होतील आणि नाचतील. तर तेच बघण्यासाठी मी आणि विघ्नेश इथं बसलोय. विघ्नेश, काय हा गाव आणि या गावाबद्दल म्हणजे कसं वाटलं, नवीन काहीतरी म्हणजे आपल्याला अनुभव आपल्या लाईफमध्ये, तर काय बोलशील 2 शब्द? काय शिकलास या म्हणजे गावामधून थोडाफार? तर गाव जर चांगलं वाटलं मला. माझ्या गावाची आठवण आली. अशीच घरं आहेत आमच्या गावी पण. आणि गाव एकजण काय म्हणतात सणासुदीला एकत्र येऊन साजरा करतो. ते काय म्हणतात एकता सणासुद्धाला एकत्र येतात लोक. तेच बघून तो आनंदित झाला. तर हेच बघण्यासाठी आपण मंदिराजवळ जाऊ ना परत एकदा. हां, ते बघा गावामध्ये लोक बघू शकता तुम्ही. चालूच आहे तिथं कंटिन्यू. म्हणजे आमच्या गावामध्ये पण असा सण असतो तेव्हा पण भरपूर मजा येते. तर ते ब्लॉग पण तुम्ही मिस करू नका. मी आहे करंजा कोंढरीपाड्यातला. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आणि नवीन ब्लॉगला तुम्ही लाईक करा. तर भेटूया आपण मंदिराजवळ आता. प्रसन्न कालभैरव आणि चंडिका माता प्रसन्न दोन्ही एक सोबत आहे. तर हा 21वा मंदिरामधला दुसरा मंदिर आपण विजिट केलेला आहे दादर पेन गावामध्ये. आणि असे भरपूर मंदिर आहेत या गावामध्ये. प्रत्येक आलीचे वेगवेगळे मंदिर आहेत. ते आपल्याला तेवढे कवर करता येणार नाही म्हणून आपण हा जो जवळचा आहे तो कवर केला आहे. आणि बघूया आता इथून आपण डायरेक्टली त्या मंदिराजवळ जाऊ गावदेवीचे आणि जे काही शूट करायचं आपण ते शूट करू आणि आपण आपल्या गावी घरी जाऊ.